नमस्कार, मी उमेश कुमावत. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे. उद्धवजी, तुमचं TV9 मराठीत स्वागत आहे. नमस्कार. प्रचाराची रणधुमाळी आहे आणि तसं रिपोर्टिंग आम्ही करतो पत्रकार म्हणून बऱ्याच वेळा, पण काल आम्ही तुम्हाला बघितलं, जसं आज मी तुमचा इंटरव्ह्यू घेतोय तसे तुम्ही त्या वणीच्या हेलिपॅडवर इंटरव्ह्यू घेत होते आणि व्हिडिओग्राफी म्हणजे कॅमेरामॅनचंही काम करत होते. मला मी कालच्या सभेत म्हटलं की हल्ली माझी फोटोग्राफी बंद झाली आणि त्याच्यामुळे काल मला फोटोग्राफी करण्याची संधी दिल्याबद्दल मी निवडणूक आयोगाला धन्यवाद दिलेले आहेत. मुद्दा काय होता की बॅग तपासायला माझी हरकत नाहीच, मी ते व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं आहे, पण कायदा सगळ्यांना समान पाहिजे. मग जसा कायदा मला आहे तसाच तो कायदा मोदी, शहा आणि इथले 3 तिघाडं सरकार त्यांच्या प्रमुखांना सुद्धा पाहिजे, कारण ते सुद्धा प्रचारक म्हणून येत आहेत. मोदीजी पंतप्रधान म्हणून येत असतील तर ते चूक आहे, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. गृहमंत्री म्हणून अमित शहा येत असतील तर ते चूक आहे, कारण ते देशाचे गृहमंत्री आहेत. आणि संविधानाची शपथ घेतल्यानंतर सगळ्यांशी समान वागणं हे त्या पदावर बसणाऱ्याचं कर्तव्य असतं. ते कर्तव्य तुम्ही चुकवता आणि माझ्यासारखे प्रचार करायला तुम्ही येत असाल तर मग त्यांच्याही बॅगा ह्या तपासल्या गेल्याच पाहिजेत. आणि विशेष म्हणजे मी म्हटलं की मोदीजी आणि शहा यांच्या बॅगा महाराष्ट्रातून जाताना तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून नेत आहेत. एक तुम्हाला संतापताना आम्ही 2 ठिकाणी बघितलं. एक तर तुम्ही बिकीशीत संतापले होते त्या एक पोलीसवाल्यावर, त्यानंतर तुम्ही काल या अधिकाऱ्यांवर. मी काल संतापलो नव्हतो. मी माझं त्यांनी त्यांचं काम केलं, माझं मी काम केलं. कारण लोकशाहीमध्ये मी परत एकदा सांगतो, जो अधिकार दुसऱ्याला आहे तोच अधिकार मला पण आहे. जर तुम्ही माझी तपासणी करत असेल तर मला पण तुमची तपासणी करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे माझा, कारण तुम्ही आणि मी सारखे आहोत. तुम्हालाही मत द्यायचंय, मलाही मत द्यायचंय. तुम्ही कोणाला तरी मत देता ना, का ह्या अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार नाहीये? मग त्यांचं मत देतात म्हणजे कोणत्या तरी पक्षाचे आहेत. मग तुम्ही जर मत देणार असाल, आणि मतदाता म्हणून मी सुद्धा मतदाता आहे, मी प्रचारक आहे पण मतदार आहे मी, त्याच्यामुळे मी मतदार म्हणून तुम्ही माझी तपासणी करणं, तर तुम्ही मतदार म्हणून तुमची तपासणी का नाही करायची, हा माझा सवाल आहे. आणि हे जे प्रचारक येत आहेत हे एकतर आता आज मला वाटतं ते सोलापूर, पुणा वगैरे तुम्ही रिपोर्टिंग करा आणि टीव्हीवरती दाखवा. नरेंद्र मोदी म्हणून येतात का पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून येत आहेत? मग ते सुद्धा जसं आम्हाला ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध आहेत, पण ते येणार असतील तर बाकीच्या सगळ्यांसाठी एअरपोर्ट बंद केला जातो, रस्ते बंद केले जातात. पंतप्रधान आहेत ना, आहेत पण त्यांनी पक्षाचा प्रचार करणं चुकीचं आहे, कारण त्यांनी सगळ्यांशी सारखं वागलं पाहिजे. पंतप्रधान म्हणून तुम्ही तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करणं, आणि हाच तर माझा प्रश्न. मग त्यांची बॅग तुम्ही का तपासत नाही? जसा माझ्यावरती तुम्ही एक कर्तव्य बजावलं किंवा संशय व्यक्त केला, तसा संशय त्यांच्यावरती जर आम्ही व्यक्त केला तर त्यांची तपासणी का करत नाही तुम्ही? आणि त्यांना सगळ्या सुविधा, अगदी आमचे ताफे अडवले जातात आणि सर्वसामान्य माणसांची सुद्धा खूप छळवणूक होते. म्हणजे आज सुद्धा, म्हणजे गेल्या वेळेला मी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बातमी पाहिली होती की मोदीजींची सभा होती, तेव्हा जणू काय पुण्याला त्या परिसरात लष्करी छावणीचं रूप आलेलं. मग हा बंदोबस्ताचा खर्च होतोय कुठून? कोणासाठी बंदोबस्त लावताय? काय म्हणून लावताय? मग आमच्या काही बघा, हे माझं काही मी रडगाणं नाही गात, मी न्याय हक्कासाठी बोलतोय. जो नियम मला आहे, मी परत सांगतो, तो नियम सगळ्यांना असला पाहिजे आणि त्याच्याबद्दल माझी नाही. पण आम्हाला जायचं असेल आजच, मला जिथे जायचंय तिकडे मोदी येणार आहेत म्हणून एअरपोर्ट बंद आहे. अरे, म्हणजे माझ्या पक्षाचा प्रचार मी नाही करायचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रचार येऊन ते काही करून जाणार? तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुम्हाला असं वाटतं की हे सगळं जाणून बुजून होतंय तुमच्या बाबतीत. माझ्या नाही, मी जनरल बोलतोय. जनरल नाही, तुम्ही बोलले ना ताफा अडवला, त्यानंतर ताफा नाही अडवला. इतर वेळेला ताफा अडवला जातो. काल अडवला बिडवला कोणी नाहीये, म्हणजे मी काही खोटं बोलत नाहीये. पण इतर वेळेला आम्ही जाताना, जसं आज मला जायचंय तर मला जिथे जायचंय तिथे मोदी येणार म्हणून एअरपोर्ट बंद का? तुमची जशी सभा आहे तशीच माझी पण सभा आहे तिकडे. मग तुमचं विमान उतरतं, आता ते विमान सुद्धा कुठलं आहे? तो खर्च तुम्ही कुठे दाखवता? का सरकारी विमान आहे? आणि सगळा लवाजमा घेऊन तुम्ही जाता, सगळी सिक्युरिटी वगैरे तुम्ही घेऊन जाता, जॅमर बिमर घेऊन जाता. अरे, तुम्ही प्रचारक म्हणून आलायत,
पंतप्रधान म्हणून जर का यायचं असेल तर पहिले तुम्ही मणिपूरमध्ये गेलं पाहिजेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की पंतप्रधान प्रचार करूच नाही? नो, अजिबात नाही. मोदींनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात येऊच नाही, पंतप्रधान म्हणून येता कामा नये. हे शिवसेना प्रमुख जे हे आता टाव फोडतात ना, बाळासाहेबांचे विचार सोडले. बाळासाहेबांचा हाच विचार होता, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी एक तर ते पद सोडावं, प्रचार करावा. पण पंतप्रधान हा सगळ्यांसाठी असतो. देशाचे पंतप्रधान आहात की भाजपाचे, भारताचे आहात की भाजपाचे आहात. मी भारताच्या पंतप्रधानाला मान देतो, भाजपाचे देणार नाही. या मुद्द्यावरचा एकच माझा शेवटचा प्रश्न असा आहे, तुमचे जे ओपनिंग बॅट्समन आहेत संजय राऊत, मागच्या वेळेस ऑलराऊंडर आहेत. तर ते सकाळी सकाळी ओपनिंग सुरू करतात ना, म्हणून मी त्यांना ओपनिंग बॅट्समन म्हटलं. की नाशिकमध्ये ज्या वेळेस लोकसभेच्या वेळेस त्यांनी आरोप लावला होता की मुख्यमंत्र्यांच्या बॅगांमधून पैसे जातात, तो आरोप लावला होता. ठीक आहे, त्यानंतर काय झालं सर की नाटक झालं. त्यानंतर त्यांच्या चेक झाल्या, नाटक झालं. आता सुद्धा आज उद्या परवा या तिघांची बॅगा बघा, आमच्या बॅगेत काही नाही हो, मारी बिस्किट आणि खारी बिस्किट हेच दाखवणार ते. मग त्या एवढ्या कपड्यांच्या बॅगा, माझी काल कपड्याची बॅग त्यांनी तपासली, किती होते माझे कपडे. ती एक दिवसाची ती, कारण हेलिकॉप्टरमधनं यांच्या हेलिकॉप्टरमधनं केवढ्या बॅगा उतरल्या. ते नाटक होतं, आताही नाटक होईल असं तुम्ही आता नाटक करणार ते बघा तुम्ही. येत्या काही दिवसात तुम्ही लिहून ठेवा, आमच्याही बॅगा तपासल्या जातात, लोकशाही काय कायद्यासमोर सगळे समान. ठीक आहे. पण मोदी आणि शहाची बॅग, आणखीन एक, मोदीजींची बॅग मागे एकदा कुठे तपासली होती ओडिसामध्ये, त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केलं होतं. नंतर मग मला वाटतं तो काय ती त्यांची आहे कॅटवर, तिकडनं त्याचं तो परत आले ते. पण मोदींची बॅग ज्यांनी तपासली त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केला होता. पण म्हणजे याचा अर्थ असा काय की तुमच्या बॅगात तपासू नये? अजिबात नाही. सगळ्यांच्या बॅगा तपासा, माझ्या रोज बॅगा तपासा. उलट तर माझी बॅग त्यांच्याकडे देतो, उलट त्यांनी अशी व्यवस्था करावी की माझ्या ज्या काही बॅगा आहेत त्या मी त्यांच्याकडे देत जाईन. पूर्ण दौऱ्यात त्यांनीच त्या कॅरी कराव्या, माझं ओझं कमी होईल. फक्त मला पाहिजे तेवढे कपडे पाहिजे तेव्हा द्यावे. ठीक आहे. काल एक सर्वे आला, तो काय मॅट्रिक्सचा वगैरे सर्वे, त्यात असं आलं की महायुतीचं सरकार येणार आहे आणि 160 वगैरे त्यांच्या जागा दिसला. मला एक विचारायचं होतं, जो लोकसभेत तुमचा टेम्पो होता, म्हणजे लोकसभेत मौर्याची हवा झालेला आहे, त्याचा ट्रक झालाय. ट्रक झालेला आहे, कारण मला ते विचारायचं. नक्कीच झालंय. तुम्ही माझ्या सभा, माझ्याच नाही, महाविकास आघाडीच्या सभा बघा. अक्षरशः एक विधानसभा सभेची सभा ही लोकसभेच्या सभेसारखी होते, मोठी, प्रचंड मोठी, आणि लोक जिवंतपणाने प्रतिसाद देतात. नाही, लाडकी बहीण मधात अडचणीची ठरत नाहीये याच्यात? अजिबात नाहीये. त्यांना अडचणीची ठरते, कारण त्यांचं नाटक, त्यांचे जे वक्तव्य ते बघा ना. काल परवाकडे त्यांचा तो महाडिक बोललाय, म्हणजे ते महिलांना नोकर समजायला लागले. आता 1500 रुपये दरमहा त्यांना नोकरीला ठेवल्यासारखं ते वागायला लागलेत. ही भावना त्यांची स्वच्छ नाहीये. आणि अशी भाऊ जेव्हा बहिणीला काही ओवाळणी देतो, तिची जाहिरात करतो का तो? जाहिरात करणार कसा भाऊ असतो? नाही, मग ती अडचणीची वाटेल म्हणून तुमच्या जाहीरनाम्यात 3000 आले, 1.5चे 3 झाले. नाही, शेवटी आपण सुद्धा आपलं काहीतरी कर्तव्य करणं गरजेचं आहे. आता यानं सुचले शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं, मी करून दाखवले. मी 10 रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलंय. करोना काळामध्ये महाराष्ट्र सांभाळून दाखवलेला आहे. त्यावेळेला आरोग्य सुविधा जेवढ्या झपाट्याने महाराष्ट्राने वाढवल्या, तसं देशातलं एकही राज्य नाही की एवढ्या झपाट्याने त्यांनी आरोग्य सुविधा वाढवल्या होत्या. आणि लोकांना हे माहिती आहे की ज्या वेळेला इतर राज्यात, म्हणजे गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये मैदानामध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, फार भयानक आणि भीषण दृश्य होतं. सुदैवाने महाराष्ट्रातल्या जागरूकतेमुळे अशी परिस्थिती महाराष्ट्राची झाली नाही. कोणाचाही उपचाराविना मृत्यू झालाय किंवा आपण कुठे काही त्यांचा आकडा लपवलाय, ऑक्सिजन विना काही कोण तळमळते, असं कुठेही झालं नाही. हे त्यांचं अपयश त्या राज्यातलं दिसतंय. अगदी मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले परप्रांतीय त्यांच्या तिकडे गेले तेव्हा त्यांचे व्हिडिओ तुम्हीच दाखवले होते सगळ्यांनी, की इससे तो महाराष्ट्र में अच्छी बात थी हमारी. म्हणजे तिकडे त्यांची कोणीच विचारपूस करायला तयार नव्हतं. महाराष्ट्राने त्यावेळेला जवळपास 6.5 लाख ह्या ज्या इतर राज्यातले मजूर घरी निघाले होते, त्यांना आम्ही विनंती करून जिथे जिथे ते थांबले तिथे त्यांच्या छावण्या बसवल्या होत्या. 3 वेळा त्यांना आम्ही अन्न देत होतो, प्राथमिक औषधोपचार करत होतो. अशी संपूर्णपणाने आम्ही त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आणि घेतली.
लोकसभेत जे मवियाला यश मिळालं होतं त्यात एक मुस्लिम मतं होती. आता ती मुस्लिम मतं मवियाला मिळाली, शिवसेनेला मिळाली. त्यामुळे आता जेव्हा विधानसभा आली त्यामुळे त्या मतांवरून टार्गेट तुम्हाला करण्यात येतं. मी फक्त एक बाईट दाखवतो फडणवीसांचा तुम्हाला, तो फक्त तुम्ही बघून कालचा आहे घ्या. ना? कालचा आहे. अलीकडच्या काळामध्ये नका ओरडू लावू. त्याच्याविषयी काय बोलले ते बोलून टाका पटकन. हे असं हे नको मला. सम्राट म्हणण्याची लाज वाटायला लागली. आता ते किती वेळा रेखणार? जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणतात ही शोकांतिका आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे. ह्यांचे मशिदीतले फोटो मी दाखवू. ह्यांचे अगदी मशिदीत जाऊन किंवा इतर ठिकाणी जाऊन त्यांच्या टोप्या घालून एकमेकाला घास भरवतानाचे फोटो दाखवू. मोहन भागवत जामा मशिदीत गेलेल्याचे फोटो दाखवू. मोदी मशिदीत गेल्याचे फोटो दाखवू. तुम्ही एकदा जाहीर करा की तुम्हाला मुसलमान नकोत आणि तुमच्या पक्षात जेवढे मुसलमान आहेत तेवढे काढून टाका. चला, माझं जाहीर आव्हान आहे. आणि त्यांच्याकडे सुद्धा जे कोणी मंत्री बिंत्री कोण असतील त्यांना सगळ्यांना काढून टाका. तुम्ही जाहीर करा ना. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करा की या देशात मुसलमानांनी राहता कामा नये, भाजपने जाहीर करावं. आता कसं आहे माहिती आहे का, हा जो आरोप आहे याच्यातला की हिंदू हृदय सम्राटांच्या समोर जनाब लावलं, हा आरोप आता हे नाही, हे राज ठाकरे करायला लागले. म्हणजे राज ठाकरेंचं मी मागे तर त्यांना हाज ठाकरे लोक बोलत होती, कारण त्यांनी हाजला जाणाऱ्या यात्रेकरूंचं सुविधा वाढवा म्हणून केलं, म्हणून त्यांना अनेक जण ते आणि त्यांनी पण टोपी घातली होती. आता लोकांना टोप्या घालतायत. त्यांना तर हाज ठाकरे बोलले होते लोक तेव्हा. ते जे आरोप ते जे आरोप लावतात. बघा, एक गोष्ट नक्की की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला असं दाखवा की या देशातले सगळे मुसलमान गुन्हेगार आहेत. मुद्दा फक्त देशप्रेमी आणि देशद्रोही. आता देवेंद्रना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. नवाब मलिक बद्दल तुमची भूमिका नेमकी काय आहे? कारण नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते. त्यांना यांनी सगळं नाटक केलं. दाऊदचा साथीदार म्हणून ह्याला तुरुंगात टाकलं. हे तिकडे गेल्यानंतर दाऊदचा गुन्हेगार बाहेर आला. आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतोय. नागपूरच्या अधिवेशनात 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र आणि अजित पवार असे मांडीला मांडी लावून बसतात. तरी सुद्धा यांना पत्र लिहावं लागतं की हे योग्य नाही होय बरे, हे ठीक नव्हे बरे. आता अजित पवारांनी सांगितले की हा माझा अधिकृत उमेदवार आहे. काय करणार देवेंद्र फडणवीस? ते युती का नाही तोडत? ते बोलतात त्यांचा आम्ही प्रचार नाही करणार, आम्ही समोर प्रचार नाही. पण किती नालायक पण आहे. निवडून आल्यानंतर सोबत घेणार की नाही? सांगा ना की आमचा संबंध नाही. उद्या सत्ता समजा येणार नाहीच, पण एक माणूस कमी असला तरी आम्ही नवाब मलिकना घेणार नाही, त्यांनी जाहीर करावं. हा काय फालतूपणा आहे? म्हणजे तुमचं बरं ते तर सोडा. हे जनाब बिना बोलतं ते सोडा. मोदींवरती काय कारवाई केली हो? नवाज शरीफचा केक खाल्ल्यावर का त्यांना काढून टाकलं नाही पक्षातून? किंवा पंतप्रधान पदाचा राजीनामा का नाही घेतला? देशाच्या दुश्मनाचा केक वाढदिवसाचा जाऊन कापतायत. मोदींचा राजीनामा का नाही घेतला? आणि मोदींवरती शिस्तभंगाची कारवाई भाजपाने का नाही केली? तुमचं बोलण्याचा उद्देश आहे की मुस्लिमांच्या बाबतीत भाजपची दुटप्पीपणाची भूमिका आहे. सगळ्यांच्या बाबतीत. माझ्या बाबतीत आहे तर म्हणजे मी जेव्हा त्यांना हवा होतो तेव्हा मोदींनी, तेव्हा मी गेलो होतो ना दिल्लीत, तेव्हा मला त्यांनी सांगितलं होतं की अब बाला साहब तो नाही रे, मैं उद्धवजी से सलाह मशवरा करतो. आणि आता मला ते नकली संतान म्हणतात. अच्छा, त्याच्यात ते नकली संतान बोलतात हे तर तुम्ही बोलले होते मध्ये. आता मी तुम्हाला एक बाईट दाखवतो. अमित शहा इथे येऊन तुम्हाला 5-5 प्रश्न विचारतात. उद्धवजी आप कहाँ बैठिएगा? मी त्यांना नाही, हे प्रश्न जे आहेत ना ह्याचा आजच्या निवडणुकीशी शेतकरी जो आत्महत्या करतोय त्याच्याशी अमित शहाचा काय संबंध आहे? आप 370 हटाने के विरोध करने वालों के साथ बैठे. एक मिनिट पॉज करा. 370 कलम हटवताना शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. हे जर ते विसरले असतील तर त्यांनी अमिताभ बच्चन किंवा महाभृंगराज किंवा ब्राह्मी तेल डोक्याला लावावं की त्यांची बुद्धी ही तैल बुद्धी राहील. आणि त्याच्या पुढे मला सांगतो, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, बेरोजगार झालेला आहे. सगळे उद्योग गुजरातला का नेत आहेत ह्याचं उत्तर त्याने द्यावं. पण हे सगळे जे जीवन मरणाचे प्रश्न आहे त्याचा 370 कलमाशी संबंध काय?
काय संबंध? 370 कलम हटवलं, तुम्हाला रोजगार मिळाला? 370 कलम हटवलं, तुमचा शेतमालाला भाव मिळाला? 370 कलम हटवलं, तुमच्या मुलामुलींची लग्न होत आहेत? 370 कलम हे काश्मीरसाठी योग्य आहे. आणि ज्या वेळेला मोदी आणि शहा या नावाची माणसं या भूतलावरती अस्तित्वात आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी, हेही जगाला माहिती नव्हतं. त्यावेळेला काश्मीरमध्ये जे हिंदू पंडितांवरती अत्याचार होत होते तेव्हा एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. त्यांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये आसरा दिलेला. या लोकांना काय माहितीये? त्यांनी राम मंदिराचाही मुद्दा उचललाय. राम मंदिराच्या म्हणजे राम मंदिराचा जे विरोध करतात त्यांच्या बरोबर तुम्ही बसले. पण राम मंदिर बांधताना आम्ही त्यांच्या सोबत होतो, मग तुम्ही आम्हाला का आमचं दिलेलं वचन तोडलं? ही रामाचं जे म्हणतात ना, प्राण जाय पर वचन न जाय. राम मंदिर बांधताना आम्हीच तुमच्या सोबत होतो. तुम्ही म्हणालात विटा जमवा, आम्ही विटा जमवल्या. तुम्ही म्हणालात हे करा, आम्ही ते केलं. बाबरी पाडल्यानंतर हे पडाले होते, हातभर हात गेले होते यांच्या शेपट्या. हे काय आम्हाला शिकवतात हिंदुत्व? हातभर म्हणजे कुठपर्यंत गेले असतील शेपट्या बघा. हा नाही, त्यांचा आक्षेप आहे की तुम्ही काँग्रेस बरोबर बसले आणि काँग्रेसने काय काय केलं. म्हणजे बाळासाहेबांबद्दल ते बोलतही नाही चांगले शब्द. बरं ठीक आहे, हे चंद्रबाबू बरोबर काय बसलेत? चंद्रबाबूंचा जाहीरनामा पाहिलात? नितीश कुमारांबरोबर बसले, जे संघमुक्त भारत बोलले होते, बरोबर आहे. मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर का बसले? मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर हे का बसले? म्हणजे ह्यांचा सत्ता जिहाद जो आहे तो चालतो. हा सत्ता जिहाद आहे, हा सत्ता जिहाद आहे. की काही झालं तरी चालेल, आम्ही करू ते पूर्व दिशा आहे, हे नाही कोण आम्हाला पूर्व दिशा दाखवणार आहे. आता मागच्या ज्या लोकसभा निवडणुका होत्या त्यात आता तुम्ही सत्ता जिहाद बोलले, ते वोट जिहाद बोलले होते. तेव्हा वोट जिहाद होता, आता कटेंगे तो, आता बटेंगे तो कटेंगे. आणि एक आता त्यांची सगळी फटेंगे झालेली आहे. नाही, आणखीन काय त्या शब्दाचा आणखीन मला अर्थ विचारू नका. हा नाही, मी ते विचारत नाहीये. मी बोलतो की तो त्यांचं काय दाखवण्याचं आहे की तुम्ही हिंदुत्व सोडला आणि ते कट्टर हिंदू आहे. नाही, कट्टर हिंदुत्व वगैरे हे जर असेल तर त्यांनी चंद्रबाबूचा जाहीरनामा मान्य आहे की नाही हे सांगावं. नितीश कुमार बरोबर तुम्ही कसे बसलात ते सांगावं. बरोबर आहे. अशा अनेक गोष्टी मी त्यांना सांगतो. पहिलं म्हणजे नवाज शरीफचा केक का खाल्ला हेच त्यांनी सांगावं. मोहन भागवत जामा मशिदीत का गेले हे त्यांनी सांगावं. बरोबर आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जर का पाहिल्या ना, ह्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंध काय? म्हणजे आजपर्यंत तुमचं कर्तृत्व काय? 10 वर्ष तुम्हाला दिली. 10 वर्ष म्हणजे कोंबडीचं अंड सुद्धा किती दिवसात उगतं? यांचं 10 वर्षात काहीच उगलं नाही. 10 वर्षात काय उभवलं यांनी? काय दिलं देशाला? गळकं राम मंदिर. राम मंदिराबद्दल ते बोलतायत. आता त्याचे वरचे दगड बदलत आहेत. गळकं राम मंदिर दिलं, गळकी नवीन संसद दिली, पडणारे पूल दिले, रस्त्याला तडे जाणारे रस्ते दिले. बरोबर आहे. उंदराचे लेंड्या असणारा आनंदाचा शिधा दिला. 2 कोटी लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या, एकही लोक मिळाले नाहीये. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार होतं. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार होते. ह्याचं काहीच नाहीये. पुन्हा तेच झालं ना. राम मंदिर बांधलं ना, आले ना 1500 तर आले. 15 लाखाचे 1500 झाले. शिक्षणाचं काय? अनेक ठिकाणी काल म्हणजे मी बघितलं, ते राजदीप सरदेसाईंच्या चॅनलवरती त्यांनी दाखवले, शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या घरात ते गेलेत. त्या मुलाने शिक्षण सोडलं पैसे नाहीत म्हणून, कारण डोक्यावरती कर्ज 1.25 लाखाचं, म्हणून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आता मी एका दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. दरवेळेस आता मागच्या लोकसभेच्या वेळेस यांचे काय प्रश्न असतील तर करा ना. नाही, मला मी प्रत्येकाला विचारा मला बोलायला, त्यांना प्रत्येकाच्या ह्याच्यात त्यांना हाणतो मी. ठीक आहे, पुढे आहे माझ्याकडे एकच बाकी आहे. एकच बाकी आहे, पण त्याच्यावर मी येईल. त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की मागच्या वेळेस आपण इथे बसलो होतो. ठीक आहे, त्यावेळेस आपलं बोलणं झालं होतं बाळासाहेबांच्या खोलीत काय झालं. म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण मी त्यावेळेसही बोललो होतो की बदललं तर त्या खोलीतून बदललं, असं सगळ्यांचं मत आहे. की तिथे काय झालं हे कोणाला कळालं नाही. 2 जण होते, पण ते अजूनही पुन्हा तोच मुद्दा यायला लागला. आता तर राज ठाकरे बोलायला लागले की त्या खोलीत काय झालं होतं. नाही, मी बघा भाजपच्या A टीम, B टीम, C टीम, D टीम, Y टीम, Z टीम ह्याच्याबद्दल काही बोलत नाही. जे महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना मदत करतायत त्यांना मी त्यांच्याबद्दल अजिबात काही बोलणार नाही. म्हणजे कधी बिन शर्ट कधी इन शर्ट असे पाठिंबा देत आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. त्यांचे तर उमेदवार उभे आहेत ना, म्हणजे ते कशी मदत करतात. म्हणूनच ना बिन शर्ट इन शर्ट हा मी शब्द वापरलाय, ज्याचं त्याला समजेल. म्हणजे भाजप महाराष्ट्राच्या लुटारून विरुद्धची मतं फोडायची आणि भाजपच्या लुटारूंना मदत करायची, हे ज्यांचं जीवन कार्य आहे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. म्हणजे तुमचे मराठी मतात ती विभागणी होईल असं तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे
करण्याचा त्यांचा उमेदवार प्रयत्न आहे, हा. जो होणार नाही. कारण आता लोक पिसाळून उठलेली आहेत. हा. डोळ्या देखत जर का सगळे उद्योग गुजरातला चालले असतील, सगळे रोजगार गुजरातला चालले असतील, तर त्यांना कोण मदत करणार आहेत? स्वतःच्या आयुष्याचं आणि पुढच्या पिढ्यांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्यांना मत कोण देणार? हा एक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये. अच्छा, पण ते आता कसं आहे की तुम्ही काल परवा एकदा बोलले, जर शब्द पाळला असता तर देवेंद्र फडणवीस 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री त्यावेळेला झाले असते ते. हा. कारण काय झालं, सुदैवाने त्यांनी शब्द नाही पाळला असंच मी म्हणेन. कारण नाहीतर आम्हाला भाजपचा बुरखा आम्हाला कळलाच नसता. खोटेपणा, भाजपचा जो खोटेपणा आहे तो बुरखा उतरवता नसता आला. आता मिंदेनं त्यांनी घेतलेलं आहे. काय अमित शहाने तर सांगितलेलं आहे की त्यांचं सरकार येणार नाहीच आहे, पण देवेंद्र मुख्यमंत्री होणार. मग मिंदे काय भांडी घासणार? आता फडणवीसांबद्दल बोलतो तर फडणवीसांचं कसं आहे की तेही नेहमी असं बोलतात. आता तुम्ही बोलले म्हणून सांगतो की त्यावेळेस त्यांनी माझा फोनच नाही उचलला. म्हणजे तुम्ही त्यांचा फोनच नाही उचलला. या सगळ्या आता गोष्टी आपण आता निवडणुकीचं बोला ना. शेतकरी जो रडतोय, ओरडतोय, महिला असुरक्षित आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, महाराष्ट्रातल्या अनेक मुली बेपत्ता होत आहेत, अजूनही रस्त्याची हालत खराब आहे, सिंचनाचे प्रश्न आहेत, शेतीमालाला हमीभाव नाहीये, हे लोकांना महत्वाचं आहे. हे फोन आणि ते टोन काय करून बसले, हे सोडून द्या. लोक म्हणतात याच्यातनं आम्हाला काय मिळतंय, हे तुमचं तुम्ही बोला. मला मी बोलून झाले. राज्यातलं जे राजकारण होतं ते राजकारण लोकांच्या जाऊ द्या. मला तो विषय आता खूप जुना झाला. त्याच्यापासून आज 2.5 वर्षांचं सरकार यांनी केलं, त्या 2.5 वर्षातल्या भ्रष्टाचारावरती बोला. कॉन्ट्रॅक्टरच्या ज्या तुंबड्या भरल्या जात आहेत त्याच्यावरती बोलूया आपण. मुंबईची तिजोरी खाली केली गेली, राज्याची तिजोरी तुम्ही माहिती घ्या. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्याला फ्रंट लोडिंग म्हणतात. म्हणजे प्रत्येक राज्याला दर महिन्याला एक कर्ज घेण्याची मुभा असते. ती मुभा यांनी डिसेंबरची आत्ता वापरली अशी माझी माहिती आहे. ही जर का परिस्थिती असेल तर ह्यांनी पैसे एवढे गेले कुठे? यांचे जे उद्घाटनं चाललेत, विकास कामं, नियोजन शून्य विकास. तो नियोजन शून्य म्हणजे कॉन्ट्रॅक्टरसाठी विकास करतायत. मी काल जळगावला होतो, चोपडा वगैरे जाऊन आलो. एवढे रस्ते वाईट आहेत आणि तिथल्या गद्दार आमदाराला करोडो रुपये दिलेत असं मी ऐकलं. मग गेला कुठे पैसा? हा जनतेचा पैसा आहे. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर राज जे आहे, म्हणजे हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों को बांटेंगे, हे भाजपचं खरं घोषवाक्य आहे. लुटना और बांटना, म्हणजे बटेंगे तो कटेंगे नाही, लुटेंगे और बांटेंगे, हे त्यांचं घोषवाक्य आहे. सगळं आपल्या डोळ्यात देखत महाराष्ट्राची लूट चाललेली आहे. सगळं मुंबईचं जे आर्थिक महत्व होतं ते अहमदाबादला नेत आहेत. मला न्यायला हरकत नाही, तुम्ही अहमदाबाद वेगळं तयार करा ना. त्याच्यासाठी मुंबईचं प्राण तुम्ही का घेताय? कारण ही मुंबई ही मोदी शहानी नाही दिलेली महाराष्ट्राला. ही मराठी माणसाने लढून प्राण देऊन मिळवलेली मुंबई आहे. आणि ती अदानीला आंदण द्यायची. धारावीचा विषय घेतला तर धारावी आहे किती? 500 एकरची असेल सगळी मिळून. 350 एकर आहे, 500. त्याच्यासाठी 1000 एकर तुम्ही मुंबईत देताय. म्हणजेच काय की धारावी रिकामी करायची, ती रिकामी झालेली धारावी दुसरीकडे बसवायची, इकडे टॉवर उभे करायचे. मग धारावीत जेव्हा कोरोना होता तेव्हा अदानी का नव्हते आलो ऑक्सिजन द्यायला? आता काय, आता म्हणजे ते बुरी नजरवाले म्हणतात ना, तशी बुरी नजर आत्ता का पडली धारावीवर? मग हे कसं काय होऊ द्यायचं? त्याच्यामुळे आपण काय करतोय, दुर्दैवाने भरकटतोय. आपली जी काय ज्याच्यावरती निवडणूक व्हायला पाहिजे म्हणून 370 कलम पहिला अदानी को हटाओ, 370 हटाया जैसे. तुम्ही चंद्रपूरची शाळा अदानीला, एअरपोर्ट अदानी, पोर्ट अदानी, वाढवण बंदरांचा जो तमाशा चाललाय ते आत्ता नावाला JNPTचं आहे, पण ते झाल्याबरोबर हे अदानीला देणार. तुम्ही बरं, त्याच्यात मुंद्रा पोर्टवरती अनेकदा ड्रग्ज सापडत आहेत. मग ते वाढवणला उतरायला लागले तर यांना दिल्यावर तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर अडाणीचा प्रोजेक्ट कॅन्सल करणार. आणि मी धारावीकरांना त्यांच्या उद्योगासह जिथल्या तिथे घर देणार. मुंबईमध्ये मी महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना, मुंबई आणि अदानीला जी जमीन दिलेली आहे, मग ती मिठागरं असतील, आणखीन कुठे असेल, आणि त्याचबरोबरीने मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना परवडणाऱ्या किमतीत मी घर देणार. आता मी माझा प्रश्न तो असा होता की तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर, पण तुम्ही बोलले होते की मवियाला एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा पाहिजे, पण त्यातून शरद पवारांनी तुम्हाला विरोध केला. म्हणजे जेव्हा निवडणुकीला तुम्ही विरोध कुठे केलाय? विरोध म्हणजे संख्याबळाच्या आधारावर. हो, हरकत नाही ना. मी तर षण्मुखानंद हॉलमध्ये बोललेलो आहे. आज सुद्धा पवार साहेबांना संख्याबळावरती मुख्यमंत्री करायचं माझी काही हरकत नाहीये.
आणि पवार साहेबांनी जर का जाहीर केलं की त्यांचं संख्याबळ आल्यानंतर अगदी ते आपलं जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांना मुख्यमंत्री करायचं, त्यांनी आज जाहीर केलं, मला काही प्रॉब्लेम नाही. तुमचं असं म्हणणं होतं की चेहरा जाहीर करावा हे एक माझं म्हणणं होतंच. काही काही वेळेला चेहरा जाहीर करून उपयोग पण होतो, काही वेळेला नाही होत. आता ते पण माने या ना माने, समजा आता आम्ही नाही केला, नंतर एकत्र बसून ठरवू. पवार साहेबांचं म्हणणं असेल की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, माझी त्यालाही हरकत नाही. अगदी त्याच्या पुढे पवार साहेबांनी सांगायचं की त्यांच्या जागा जास्त आल्या तर जयंत पाटील होतील, जितेंद्र आव्हाड होतील, आणखीन कोण होतील हे जाहीर करावं. म्हणजे संख्याबळ तुम्हाला मान्य आहे? नाही, काही करा, पण हे महाराष्ट्राची लुटारू नकोत. महाराष्ट्र लुटू द्यायचा नाही, हे आमचं एक वाक्य आहे. नाही, माझ्या डोक्यात काहीतरी घुसलंय मुख्यमंत्री पद असं काही नाहीये. नाही, मागच्या बरं जाऊ देतो, तुमचा पुढचा प्रश्न विचारा ना जरा. ठीक आहे, मग एक बाईट प्ले करा. उद्धवजींच्या मनात जे होतं की त्यांना मुख्यमंत्री पदावर ठेवून आणि किंवा त्यांचा चेहरा समोर ठेवून, मला असं वाटतं की पवार साहेबांच्या डोक्यात कोणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळजवळ शिस्त आहे. ते आता मला विचारू नका कोणाला करायचं आहे त्यांना, पण मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो की त्यांच्या डोक्यात जे 3-4 चेहरे असतील त्याच्यामध्ये उद्धवजींचा चेहरा नाही. मग काय प्रॉब्लेम आहे? त्यांना काय प्रॉब्लेम आहे? ते पुन्हा पुन्हा येणार होते, ते एक फुल होते त्याचे हाफ का झाले? आमचं काय करायचं ह्याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे एक त्यांनी मान्य केलं की ते होत नाहीत, परत आमचा मुख्यमंत्री होते हे त्यांनी मान्य केलं, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पण ते बोलतात ना, ते पवारांच्या मनात 3-4 चेहरे आहेत, उद्धवजी नाही. नसू दे, आमच्याही मनात 3-4 चेहरे असू शकतात, काँग्रेसच्या मनात 3-4 चेहरे असू शकतात. मग त्यावेळेला जेव्हा आम्ही एकत्र बसू तेव्हा आम्ही ठरवू शकतो. मुख्यमंत्री पदावरून मवियात काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण म्हणजे कसं आहे यासाठी की मागच्या वेळेस तुमचं बीजेपी बरोबर जे काही झालं तेही मुख्यमंत्री पदावरून झालं होतं. सेम सिच्युएशन तशी नाही आहे ना आता इथे मवियात? नाही, आता त्यावेळेला जे झालं होतं ते मी मागे सांगून झालेलं, आणि मी माझ्या वडिलांनी दिलेलं वचन. मी मुद्दामून शिवसेना प्रमुख किंवा हिंदू हृदय सम्राट आता नाही बोललो, कारण माझी त्यांची ओळख झाली माझे वडील म्हणून, आणि एक पुत्र कर्तव्य म्हणून मी त्यांना दिलेलं ते वचन. ठीक आहे, शेवटच्या मुद्द्यावर आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला जायचं आहे. आता माहीममध्ये अमित ठाकरे उमेदवार जे महाराष्ट्राचे लुटारू आहेत त्यांना पाठिंबा मी स्वप्नात सुद्धा देणार नाही. विषय संपला. म्हणजे नाही, तो विषय वेगळा, माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे, तो विषय वेगळा होता. पण ते काय गुड गेस्चर मध्ये त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला असं होतं ना, की कसं आहे उद्धवजी, तुमची एक छवी आहे कुटुंब वत्सल, ही छवी महाराष्ट्र माझं कुटुंब आहे ना. करोनाच्या काळात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मी घेतलीच ना. त्याच्यामुळे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. त्याच्यामुळे आज ते कुटुंब लुटलं जातंय. मी जे तुम्हाला बोललो ना, पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन की आज महाराष्ट्र लुटला जातोय. त्या लुटारांना आम्ही अप्रत्यक्षपणे स्वप्नात सुद्धा पाठिंबा देणार नाही. कारण त्यांनी तर जाहीर केले, आता देवेंद्र फडणवीस जे बोलले तसं त्यांनी तर जाहीर केले की हे मुख्यमंत्री होतील, म्हणजे महाराष्ट्राची लूट मोठ्या प्रमाणावरती होईल. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या लुटारूंना मी स्वप्नात सुद्धा पाठिंबा देणार नाही. आणि माझं मत आहे, महाराष्ट्र प्रेमींनी सुद्धा महाराष्ट्राच्या लुटारूंना स्वप्नात देखील पाठिंबा देऊ नये. लुटारू कोण, बीजेपी की मनसे? म्हणजे हे की ते आघाडी यांची जी काय झाली महायुती, डबल ट्रिपल इंजिन, ते महाराष्ट्र लुटतात ना, ते लुटतायत असं तुम्ही. पण त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांना मदत करणारे हे महाराष्ट्राच्या लुटारूंना मदत करतायत. भले कुटुंबातला कोणी असला तरी माझं कुटुंब महाराष्ट्राचं कुटुंब आहे म्हणून तुम्ही मी माझे कुटुंब, माझी जबाबदारी जेव्हा केली त्याची सुद्धा यांनी खिल्ली उडवली होती. मग त्याच कुटुंबाची जबाबदारी मी आता घेतली तर का पोटात दुखतं? हे कुटुंबापुरतेच आहेत, माझी खिल्ली उडवलीत ना, अगदी माझ्या आजारपणाची पण उडवलीत. हो, मग मी ते आता बोललोच होतो की माझ्या ज्या मी अनुभवातनं गेलो, आता देव करो किंवा न करो, ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांनी तो क्षण किंवा ती परिस्थिती अनुभवून बघावी. तेव्हा माझी खिल्ली उडवलीत, माझी नक्कल केलीत, माझा पक्ष फोडलात, आणि त्यांना मी मदत करणाऱ्यांना मदत करू. राज ठाकरे वेळेस ते तुमच्याकडे आले होते असं? नाही, यावेळेला कुठे काय आले होते? जाऊ दे, मला व्यक्तिगत ह्याच्यात जायचं नाही. परत सांगतो, महाराष्ट्राच्या लुटारूंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष
जसं ते हे करतात ना, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मी दाखवणार नाही किंवा असं करणार नाही, असे शपथ घेताना बोलतात, तसं महाराष्ट्राच्या लुटारूंना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही, अथवा मदत करणाऱ्यांना देखील मदत करणार नाही, भलेही तो कुटुंबात. मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय. बापरे, शपथ घेऊन, आणि भले तो कुटुंबातलाही असो. महाराष्ट्र हे माझं कुटुंबच आहे ना. हा, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. तुम्ही जरा ग्रामीण भागात फिरा, त्यांच्या कुटुंबाची हालत बघा. त्यांचे तुम्ही काल मगाशी बोललो ना, वडील आत्महत्या केली होती, 2 पोरं, त्या एका मुलाला शिक्षण सोडावं लागलं. मग आता याच्या शिक्षणाची जबाबदारी कोणी घ्यायची? तो तर म्हणतो की मी आता शेती करणारच नाही, वाटेल ते करेन, हमाली करेन, पण शेती नाही करणार. त्या कुटुंबाकडे कोण बघणार? आणि हेच पुन्हा सरकार आल्यानंतर पुन्हा हेच पुढे पाणी पंचावन्न ते पुढे चालू राहतील. काय तुम्हाला आयुष्य कोणाचं बदलायचंय? महाराष्ट्रातली ही लोक, गोरगरीब जनता आहे, आपल्याकडे अपेक्षेने बघतात, आणि आपण त्यांना हे फालतू प्रश्न त्याच्यावरती चर्चा करत बसतो. ते म्हणतात अरे ह्याच्यात मला काय मिळते? अजूनही वर्षानुवर्ष झाली. मी काल चोपड्याला होतो, सिंचनाचे प्रकल्प तसेच, रस्त्याचे खड्डे तसेच, आता तिथे ते हे म्हणतात सर्किट, हे त्या पोत्याची किंमत वाढली, पण कापसाचे भाव तसेच. म्हणजे आता उत्पादन खर्च वाढत चाललाय आणि शेतकऱ्याचं उत्पन्न घटत चाललंय. मग हा एवढा सगळा महाराष्ट्र जर बेकारीच्या दिशेने गेला तर महाराष्ट्रामध्ये मोठा स्फोट होईल, शेवटचा अराजकता येईल. आणि ती येऊ नये असं जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या लुटारूंना आत्ताच थोपवलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे माझा. आता तुम्ही बोलले की खूप ते दिसतंय, ते गर्दी होते सभांना, तुम्ही महाराष्ट्र फिरताय आता शेवटचा प्रश्न आहे माझा की तुम्हाला काय दिसतंय? म्हणजे आता निवडणुकीत किंवा निवडणुकीनंतर काय होईल? जे दिसतंय तसंच होईल, कारण महाराष्ट्र एवढं कधी खोटं बोलणार नाहीये. महाराष्ट्र जे आहे तो उघड करणार आहे. महाराष्ट्र वार हा छातीवरती करतो, पाठीवरती करत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र आता पेटलेला आहे, पिसाळलेला आहे. एक तर महाराष्ट्राला यांनी बदनाम केलं गद्दारी करून, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या नावाला लावलेला कलंक महाराष्ट्राला पुसायचा आहे. आणि दुसरं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे, हा देव आपला, त्या दैवताचा पुतळा उभारण्यात सुद्धा यांनी पैसा खाल्ला ठिकठिकाणी. म्हणजे मी सभेमध्ये, आता रोज मी कुठे असतो मलाच आठवत नाही, आता सुद्धा मी कुठे जाणार आहे मला काही बघत नाही, पण सभेत प्रश्न विचारला की कर्नाटक सरकार भाजपचं होतं, ते 40% वालं होतं. तर म्हटलं हे किती वालं, मला काय, तर लोक सांगतात 60%. म्हणजे साधी गोष्ट आहे की मी मुख्यमंत्री असताना मुंबईच्या पिण्याच्या पाण्यासाठी समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करणं, डिसॅलिनेशन ऑफ वॉटर, याच्यासाठी मंजुरी दिली होती. आणि जर ते तसंच काम झालं असतं, आता 24 अखेरीस मुंबईकरांना समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करून प्यायला मिळालं असतं. आज देखील त्याची एक वीट सुद्धा तिकडे लागलेली नाहीये. गेल्या महिन्यात मी बातमी वाचली की रिटेंडर करणार. मी चौकशी केली, रिटेंडर का करणार? तर क्या करेंगे साहब, कोणी कॉन्ट्रॅक्टर यायला तयार नाही, कारण आलं का पहिलं विचारतात टक्के किती देणार. म्हणजे पिण्याच्या पाण्यात हे पैसे खात आहेत. मोदीजींनी गेल्या वर्षी का त्याच्या आधी मुंबईच्या रस्त्यांच्या भूमिपूजनाचं काम केलं होतं, एक सुद्धा रस्ता झालेला नाहीये, एक सुद्धा नाहीये. मुंबई कोस्टल रोडचं स्वप्न हे आम्ही दाखवलेलं आहे आणि मुंबई महापालिकेच्या पैशातून तो पूर्ण केलेला आहे. हे श्रेय त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला तरी त्याने मिळणार नाही, कारण मुंबईकर हे सगळ्यांना ओळखतात. सांगली महामार्गाचं स्वप्न हे आमचं पहिल्यांदा आमच्या 2012 किंवा त्याच्या आधीच्या मुंबई महापालिकेच्या वचननाम्यातलं ते वचन होतं आणि ते पूर्ण केलं. हे यांना श्रेय मिळावं लोकसभेच्या आधी म्हणून घाईघाईत केलं, तिकडे सुद्धा मध्ये प्रॉब्लेम झाला. नाही, ही निवडणूक अशी आहे ना की पहिल्यांदा 2 मोठे पक्ष फुटल्यानंतरची निवडणूक आहे की जनतेला फोडल्यानंतर. आणि हाच तर यांचा चोर बाजार जो आहे, हा मागे मी बोललो होतो की हा भाकड जनता पक्ष आहे, कारण याने निर्माण काहीच करता नाही आलेलं, ना नेते निर्माण करता आले, ना आदर्श निर्माण करता आले. म्हणून आता 2 दिवसापूर्वी नरेंद्र मोदींना शिवसेना प्रमुखांच्या नावाने जोगवा मागायला लागला. हो, कारण त्यांचं नावच चालत नाही महाराष्ट्रामध्ये. त्यांची मोदी नावाची नाणेबंदी झालेली आहे. ते बोललेत की मी बाळासाहेबांवर कधी बोलणार नाही, बोलण्याची हिंमतच नाही. हो, ते काय बोलतील.
चला ठीक आहे, तुम्हाला जायचं आहे मला माहित आहे, त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून खूप वेळ दिला आम्हाला, धन्यवाद. त्याबद्दल खूप खूप मी धन्यवाद. फक्त सगळ्यांना म्हणजे सगळ्या चॅनलला वगैरे हात जोडून विनंती करतोय की जसं मिळेल तसं मी सगळ्यांसमोर येतोय, कृपा करून समजून घ्या. कारण आता सुद्धा मला आजच्या 4 सभा, मला वाटतं 15 तारखेपर्यंत बाहेर आहोत. हो आज सुद्धा माझ्या काल 5 सभा झाल्या, आज 4 सभा आहे. आणि मधला रस्त्याचं म्हणजे आता मी म्हटलं ना तिकडे मोदी येतात म्हणून एअरपोर्ट बंद, म्हणजे आम्हाला हेलिकॉप्टरने जाता येणार नाही, मग हेलिकॉप्टरने नाही गेलं तर ते बॅगा कशा तपासणार वगैरे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण हे सगळं बंदी आहे ह्या आमच्यावरती आहे. आणि हे कधी येणार, कधी उतरणार, कधी निघणार, रस्ते बंद करणार, कोणालाही तपासणार, ही लोकशाही नाही. माझा आक्षेप इकडे आहे की कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. मोदी जर प्रचाराला येत असतील तर जी वागणूक आम्हाला मिळते तीच त्यांनाही द्या, पण ते पंतप्रधान म्हणून पक्षाच्या प्रचाराला येता कामा नयेत. परत एकदा सांगतो, पंतप्रधान हे देशाचे असतात, पक्षाचे असू शकत नाहीत, असता कामा नये, नाहीतर त्यांनी शपथेचा भंग केलेला आहे. ठीक आहे, सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद खूप खूप देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.